त्या या प्रयत्न करतात, परंतु वाखरीचा पण सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. खरं तर यापूर्वी कधी असं पाहायला मिळालं नव्हतं. अशी सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे. स्वच्छता याच्यामध्ये काय ही सगळी आकर्षणाने दिसून तुमची येते. संकल्पना आहे? का काय? असं तुम्हाला नाही, वारकरी च्यासाठी आपण ही सेवा देत असताना निर्मल वारीचा जो संकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे, निर्मल वारी आहे, हरित वारी आहे, आरोग्यदायी वारी आहे, या सगळ्याच गोष्टीचा विचार केला तर हे सगळं एवढं लाखो लोक जेव्हा येतात तेव्हा स्वच्छता सगळ्यात महत्त्वाची असते, की याच्यापासून रोगराई पसरू नये, लोकांना अडचण होऊ नये. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर स्वच्छताच महत्त्वाची असते आणि ती केली आपण. हा या तळ बघता आपण की या तळाचं स्वच्छता तर आहे, त्याच्यासोबत याला ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत, म्हणजे पालखीचं ठिकाण आहे ते आपण दुरुस्त करतोय. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी साठतं त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आपण केली, त्याचा निचरा होईल असा मुरुम टाकून घेतला आहे, त्याची लेवल केलेली आहे. आत्ताच कलेक्टर महोदय सांगत होते पाऊस पडला पण कुठेही पाणी साठलं नाही. आता त्यामुळे याच्यावर खूप काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याचसोबत मी सांगितलं की वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सजलेलं पंढरपूर आपल्याला या निमित्तानं आपण बघताय, त्याचं काम चालू आहे. याही पालखी तळाचं सुशोभीकरण चालू आहे, गावात सुशोभीकरण चालू आहे. आणि कधी नव्हे ते पंढरपूर क्लीन अँड स्वच्छ पंढरपूर आपण बघताय, स्वच्छ वाळवंट आपण बघताय, स्वच्छ आणि अतिक्रमण मुक्त पंढरपूर बघताय. सगळे अतिक्रमण काढलेली बघतायत. रस्त्यानं गेलं तर सगळं म्हणजे तो फील आपल्याला येतोय. त्यामुळे रस्ते स्वच्छ केलेले असतील, मध्ये लावलेली झाडं असतील, या सगळ्याचा परिणाम आपण बघतो की एक सुंदर पंढरपूर आपल्याला या निमित्तानं वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सजलेलं बघायला मिळतं.